धाराशिवमध्ये गेल्या काही दिवसांपासून गूढ आवाज येत आहेत. पण हा भूकंप नाही. मग हे आवाज आहेत कसले? तर धाराशिवच्या कळंब, वाशी आणि भूम परिसरात नागरिकांनी एका गूढ आवाजादरम्यान घराच्या भिंती, खिडक्या आणि अगदी स्वयंपाकघरातील भांडी जोरात हादरत असल्याचं सांगितलं. त्यामुळे लोकांना भूकंप असल्याचं वाटलं. पण प्रशासनाकडून कोणत्याही भूकंपाची अधिकृत नोंद झालेली नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं. त्यामुळे लोकांमधली काळजी आणि या आवाजाचं गूढ आणखीनच वाढलं. फक्त धाराशिवच नाही तर हे आवाज धाराशिवच्या बॉर्डरला जोडून असल्याचे कर्नाटकातल्या गावांमध्ये ऐकल्याचे तिथल्या गावकऱ्यांनी सांगितले. काही तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे आवाज सबटेरियन साऊंड असू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीखालील खडकाचं सरकणं, जमिनीतील गॅसचं उत्सर्जन किंवा भूजलाच्या हालचालीमुळे हे आवाज निर्माण होतात. यांची तीव्रता फार कमी असल्याचे सिस्मोग्राफमध्ये दिसत नाहीत. मात्र आवाज स्पष्ट ऐकू येतो. मात्र वाढत्या अफवांचं प्रमाण वाढता जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या आवाजांबाबत जिओलॉजिस्टकडून तपास सुरू आहे. ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी नेशन माईकला फॉलो करा.